माझं नाव अमित. भूमी अभिलेख विभागात माझी नुकतीच नियुक्ती झाली होती. रोज सकाळी सरकारी कागदपत्रांची जड बॅग घेऊन वेळेवर कामावर निघणे हा माझा नित्यक्रम बनला होता. भूमी अभिलेखाचे काम म्हणजे जमिनीचे कोरडे नकाशे मोजणे आणि लोकांच्या अर्जांचा गरडा सांभाळणे. त्यामुळे डोक्यात नेहमीच सातबारा उतारे आणि जमिनीच्या हद्दी फिरत असायच्या. पण या व्यस्त आणि वृक्ष आयुष्यात एक अशी सुंदर गोष्ट घडत होती ज्याने माझ्या रोजच्या सकाळची व्याख्याच बदलून टाकली. माझ्या घरात मी आणि माझी आई राहायचो. आई थोडी वयोमानाने विसरबोळी झाली होती. ती माझ्या वस्तू कधी जागेवर ठेवत नसे. रोज सकाळी कामावर निघताना एकतर माझे शर्ट सापडायचे नाही, नाहीतर सॉक्स जागेवर मिळायचे नाही. यामुळे कधीकधी मला कार्यालयात जायला उशीर व्हायचा. एकदा सकाळी निघताना आईने संध्याकाळी येताना थोडा भाजीपाला घेऊन यायला सांगितलं. नेहमीप्रमाणे दिवसभराचे काम आटपून मी संध्याकाळी घरी आलो. दिवसभर फिरून आल्यामुळे खूप उकडत होते, म्हणून मी अंगावरील कपडे काढून फक्त पॅन्टवरच किचनमध्ये आईला भाजीपाल्याची पिशवी देण्यासाठी गेलो. मला या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती की तिथे आई व्यतिरिक्त अजून दुसरी कोणीतरी व्यक्ती असेल. मी सरळ ती पिशवी आईच्या समोर ठेवली आणि अचानक माझे लक्ष आईच्या शेजारी बसलेल्या आमच्या शेजारच्या रागिनी वहिनीकडे गेले. त्यांच्यासमोर अशा अवस्थेत उभे राहिल्यामुळे मला प्रचंड संकोच वाटत होता. त्या क्षणी माझ्याकडे एकटक पाहत होत्या आणि मला पाहून गालातल्या गालात हसत होत्या. मी तातडीने किचनमधून बाहेर निसटलो. घाईघाईने शर्ट पॅन्ट आणि टी शर्ट घातला आणि धुण्यासाठी बाथरूममध्ये गेलो. काही वेळातच आईने मला आवाज देऊन हॉलमध्ये बोलावले आणि म्हणाली, "अरे अमित, या रागिणीचं काहीतरी जमिनीचा प्रॉब्लेम झाला आहे." ती सांगत होती, पण त्यातले काही समजत नाही. तू तिचे तेवढे काम करशील का? मी रागिनी वहिनीला विचारले. "बोला वहिनी, काय अडचण आहे तुमची?" त्यावर वहिनी म्हणाल्या, "अमित भाऊ, आम्ही काही वर्षापूर्वी जवळच्या गावात एक जागा खरेदी केली होती. त्या जागेचा महसूल आम्ही भरतो. ग्रामपंचायत कार्यालयात त्या जमिनीची कागदपत्रे माझ्या नावावर आहेत, पण सिटी सर्वे कार्यालयात ती जमीन अजूनही आम्ही ज्यांच्याकडून खरेदी केली होती त्यांच्या माणसाच्या नावावर दाखवत आहे. गेल्या वर्षी त्या माणसाने त्याच्या घरातील सर्व वारसदारांची नावे तिथे लावून घेतली. आता अडचण अशी येत आहे की ऑफिसवाले सांगत आहे की तुम्हाला ती जमीन पुन्हा खरेदी करावी लागेल, नाहीतर ज्या माणसाकडून तुम्ही खरेदी केली आहे त्याच्या सर्व वारसदारांच्या स्वाक्षऱ्या घेऊन एक प्रतिज्ञापत्र सादर करावे. त्या प्रतिज्ञापत्रात ही जमीन आम्ही तुम्हाला विकली असून यात आता आमचा कोणताही हक्क नाही असे लिहून द्यावे लागेल. मी एकटी महिला असल्याने खूप त्रस्त झाले. तुमचे भाऊजीसुद्धा व्यवसायानिमित्त घरी नाही. काय करावे समजत नाही." मी त्यांना धीर देत म्हणालो, "वहिनी, तुम्ही काळजी करू नका. मला फक्त जागेची कागदपत्रे द्या. मी तपासून तुम्हाला उद्या संध्याकाळी सांगतो." त्यावर वहिनी म्हणाल्या, "मी लगेच आणून देते." काही वेळातच रागिनी वहिनींनी कागदपत्रे आमच्या घरी आल्या. मी ती कागदपत्रे माझ्या बॅगमध्ये ठेवली आणि त्या त्यांच्या घरी निघून गेल्या. दुसऱ्या दिवशी मी जेव्हा ऑफिसला आलो तेव्हा सगळ्यात अगोदर रागिनी वहिनीचं काम करण्याचे ठरवले, कारण शेजारधर्म आधी पाळावा लागतो. मी जेव्हा त्यांची कागदपत्रे आणि उतारे पडताळून पाहिले तेव्हा माझ्या लक्षात आले की घाबरण्यासारखी कोणतीच गोष्ट नव्हती. ज्या माणसाकडून त्यांनी जागा घेतली होती त्या माणसाने जागा कायदेशीररित्या विकली होती. मी ग्रामपंचायतीकडून खरेदी खताची पावती मागवून घेतली आणि सिटी सर्वे ऑफिसमध्ये जाऊन उतार्याची कायदेशीररित्या रागिनी वहिनीच्या नावाला लावून दिले. संध्याकाळी घरी येताना मी त्याची एक प्रत कॉपी वहिनींना देण्यासाठी त्यांच्या घरी गेलो. त्यांच्या घराचे दार उघडेच होते आणि वहिनी देवासमोर हात जोडून बसल्या होत्या. मी काही वेळ त्यांची पूजा संपण्याची वाट पाहत होतो. सोफ्यावर बसून राहिलो. पूजा संपल्यानंतर थेट माझ्याजवळ येऊन बसल्या आणि काळजीयुक्त स्वराने म्हणाल्या, "अमित भाऊ, काही गडबड झाली का कागदपत्रात?" मी हसून म्हणालो, "वहिनी, घाबरण्याचे काही कारण नाही. थोडी चूक झाली होती, पण आता माझ्या परीने सर्व काही ठीक केले आहे. हे घ्या तुमच्या जमिनीची मूळ कागदपत्रे." हे ऐकून रागिनी वहिनीच्या चेहऱ्यावर आनंद मावेनासा झाला.
त्या दिवसापासून आमच्यात मनात एकमेकाबद्दल वेगळाच आदर निर्माण झाला. रागिनी वहिनी तशा सौंदर्याची खाणच होत्या. त्यांचे पती व्यवसायानिमित्त बऱ्याचदा शहराबाहेर असायचे, त्यामुळे त्या बहुतांश वेळ एकट्याच असायच्या. यानंतर एक नवा बदल घडायला लागला. मी रोज संध्याकाळी 9:30 वाजता घरातून बाहेर पडायचो आणि जसा गल्लीच्या वळणावर यायचो तशी त्यांच्या खिडकी किंवा मुख्य दरवाजा हळूच उघडायचा. सुरुवातीला मला वाटले की हा केवळ योगायोग आहे, पण हळूहळू मला समजायला लागले की तो योगायोग नव्हता. कधी त्या गॅलरीत उभ्या राहून आपले ओले लांब केस पाठीवर सोडत माझ्याकडे पाहून मंद हसायच्या, तर कधी हातातील काचेच्या बांगड्या किणकिणाट करून माझे लक्ष वेधून घ्यायच्या. कधी कधी मी चालत असताना त्या मुद्दाम दारात यायच्या आणि साडीचा पदर नीट करण्याचा बहाणा करत माझ्याकडे पाहायच्या. त्यांचे ते बोलके डोळे आणि ओठावरचे गूढ हसू माझ्या मनाचा ताबा घेत होते. दिवसभर ऑफिसमध्ये जमिनीची मोजणी करतानाही माझ्या डोळ्यासमोर फक्त वहिनींचा तोच चेहरा फिरायचा. मनात एक अनावर ओढ निर्माण झाली होती. जून महिन्याचे दिवस सुरू झाले होते. बाहेर आभाळ पूर्ण भरून आले होते आणि थंड झोमणारा गार वारा सुटला होता. मी घाईघाईने घराबाहेर पडलो आणि नेहमीप्रमाणे माझी नजर शेजारच्या दाराकडे गेली. आज वहिनी दारातच उभ्या होत्या. त्यांनी सुंदर तलम गुलाबी रंगाची शॉफेन साडी नेसली होती. पावसाच्या पहिल्या थेंबात वातावरणात माती धुंद आणि सुगंध पसरला होता. मी जसा पुढे निघालो तसा अचानक जोरात पाऊस सुरू झाला. मी आडोसा शोधत होतो. इतक्यात वहिनीने हळूच दार उघडलं आणि मला हाताने जवळ येण्याचा इशारा केला. त्यांच्या नजरेत आज एक वेगळीच ओढ होती. आज मी माझी पावले रोखू शकलो नाही. माझे पाय आपोआप त्यांच्या घराच्या दिशेने वळले. मी आत पाऊल टाकताच त्यांनी मागून हळूच दरवाजा लावून घेतला. बाहेर पावसाचा कडकडाट सुरू होता, पण घराच्या आत मात्र एक विलक्षण शांतता आणि ऊब पसरली होती. पावसाच्या थेंबामुळे माझे शर्ट ओले झाले होते. तेव्हा वहिनी अत्यंत मऊ स्वरात म्हणाल्या, अमित भाऊ, कामावर जाण्यास घाई असते का तुम्हाला? कधी कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीकडे पाहू नये असं वाटतं का नाही? त्या माझ्या इतक्या जवळ आल्या की मी त्यांच्या श्वासांची उष्णता जाणवत होतो. मी धीर करून त्यांच्या डोळ्यात डोळे टाकून म्हणालो, वहिनी, ऑफिसचे काम खूप असते हे खरे आहे, पण त्यापेक्षा प्रत्येक इशाऱ्याकडे माझे पूर्ण लक्ष असते. माझे हे वाक्य ऐकताच त्यांच्या गोऱ्या गालावर छान लाली पसरली. त्यांनी आपली नजर झुकवली. मग म्हणाल्या, अमित भाऊ, तुम्ही जेव्हापासून आमच्या जमिनीचे काम केले आहे तेव्हापासून माझ्या मनात तुमच्याबद्दल खूप आदर वाढला आहे. मी रोज दारापाशी तुमची वाट पाहत उभी राहते. आज देवाने आभार मानते की बाहेर पाऊस पडल्यामुळे तुम्हाला आमच्या घरी येण्याची संधी मिळाली. त्यानंतर वहिनी स्वयंपाकघरात गेल्या आणि काही वेळातच आल्याचा चहा 2 कप घेऊन आल्या. बाहेर पाऊस कोसळत होता आणि आत आम्ही दोघे हॉलमध्ये सोफ्यावर अगदी जवळ बसलो होतो. चहाचा कप माझ्या हातात देताना त्यांची नाजूक बोटे माझ्या हाताला स्पर्श करून गेली. तो स्पर्श अत्यंत बोलका होता. त्या वातावरणात आम्ही दोघेही एकमेकाशी मनमोकळे बोलू लागलो. मी त्यांच्या हातात हात घेतला. त्यांनी कोणताही विरोध केला नाही आणि उलट त्यांची माझ्या चेहऱ्यावर नजर खिळली. मी विचारले, वहिनी, तुम्ही रोज मला असे इशारे का करत होता? रागिनी वहिनीने चहाचा कप खाली ठेवला आणि माझ्या आणखी जवळ सरकल्या. त्यांनी आपला दुसरा हात हळूच माझ्या खांद्यावर ठेवला आणि म्हणाल्या, मला हेच सांगायचं होतं की या जगात फक्त कामाव्यतिरिक्त इतरही काही गोष्टी सुंदर असतात. तुमच्या या शांत आणि मदत करणाऱ्या स्वभावामुळे मी तुमच्यावर प्रेम करू लागली आहे. रोज तुमची एक झलक दिसली तर माझा संपूर्ण दिवस चांगला जातो. त्याचे हे प्रांजळ बोलणे ऐकून माझ्या मनातील सगळी भीती गळून पडली. आम्ही दोघेही धुंद वातावरण पूर्णपणे हरवून गेलो होतो. मी अर्धा तास ओठांचा रस चाकत होतो, पण काही पुढेचे बोलणे होण्यापूर्वीच अचानक दाराची बेल वाजली. आम्ही दोघेही पानावर आलो. वहिनींनी स्वतःला सावरत दाराजवळ गेल्या आणि घड्याळाकडे पाहिले. तेव्हा मला समजले की मला कामावर जाण्यासाठी 1.5 तास उशीर झाला होता. मी माझा बॅग घेतली, वहिनींना निरोप दिला आणि बाहेर पडलो. दारासमोर दूधवाला उभा होता. त्या दिवशी कार्यालयातील ते जुने कागदपत्र आणि नकाशे माझ्या डोक्यातून पूर्णपणे पुसले गेले होते. मनात फक्त रागिनी वहिनींचे
विचार घोळत होते. दुसऱ्या दिवशी रविवार होता आणि ऑफिसला सुट्टी होती. आदल्या दिवशी संध्याकाळपासून मला वहिनी कुठे दिसल्या नव्हत्या. त्यामुळे अस्वस्थता वाढली होती. मी सकाळीच उठून थेट त्यांच्या घरी गेलो आणि दाराची बेल वाजवली. दार उघडले तर समोर रागिनी वहिनीचे पती उभे होते. ते मला म्हणाले, "अरे अमित, या बाहेर का उभे आहात?" माझे नाव ऐकताच रागिनी वहिनी किचनमधून बाहेर आल्या. वहिनींचे पती म्हणाले, "अमित, तुझ्यामुळे आमचे रखडलेले काम मार्गी लागले. तुझे कृतज्ञता कशी व्यक्त करावी हेच मला कळत समजत नाही." मी मनातल्या मनात म्हणालो, "भाऊजी, तुम्ही लवकरच तुमच्या कामावर निघून जा. आता वहिनीशिवाय माझी मन लागत नाही." तेवढ्यात माझी नजर वहिनीवर गेली. त्या मला पाहून गालातल्या गालात हसत होत्या. वहिनींचे पती सोफ्यावर बसून माझ्याशी बिझनेसबद्दल बोलू लागले. तेवढ्यातच वहिनी आमच्यासाठी चहा घेऊन आल्या. आम्ही चहा घेत असताना भाऊजींच्या फोनची रिंग वाजली आणि फोनवर बोलण्यासाठी बेडरूममध्ये गेले. तीच संधी साधून वहिनी माझ्याजवळ आल्या आणि हळूच म्हणाल्या, "अमित, मला आता तुझ्याशिवाय कशातच रस उरला नाही." भाऊजी बॅग घेऊन बाहेर पडले आणि त्याच्या मागोमाग मीही घरी जाण्याचा बहाणा करत गल्लीबाहेर पडलो. पण माझे मन तिथेच नव्हतेच. ते रागिनी वहिनींच्या बोलक्या डोळ्यात अडकले होते. मी माझ्या घरात गेलो. घाईघाईने फ्रेश झालो. हलका सुगंधी अत्तर लावला आणि बरोबर 1 तासाने म्हणजे दुपारी 12च्या सुमारास आम्ही वहिनीच्या घराच्या दिशेने निघालो. बाहेर दुपारचे ऊन असले तरी वातावरणात एक वेगळी शांतता आणि ओढ पसरली होती. त्यांचे घराचा मुख्य दरवाजा नेहमी थोडा उघडेच होते. मी आजूबाजूला न पाहता हळूच हॉलमध्ये प्रवेश केला आणि मागून दरवाजा अलगद लावून घेत कडी कचकन उडली. त्या कडीच्या आवाजानेही माझ्या हृदयाची धडधड वाढली होती. हॉलमध्ये कुणीच नव्हते. घरात एक छान मोगऱ्याचा सुगंध दरवळत होता. मी दबक्या पावलांनी बेडरूमच्या दिशेने गेलो. बेडरूमचा दरवाजा अंशतः उघडा होता. मी आत डोकावले आणि समोरचे दृश्य पाहून माझे श्वास तिथेच रोखले गेले. वहिनीने आपल्या अंगावरील साडी बाजूला सारून नुकताच एक हलकी गुलाबी रंगाचा मऊ सिल्क गाऊन अंगावर चढवत होत्या. त्यांची गोरी पाठीवर रुळणारे ते लांब सडक काळेभोर केस आणि त्या गाऊनची नाजूक नक्षी हे दृश्य एखाद्या जिवंत शिल्पासारखे सुंदर होते. मी कोणताही आवाज न करता एका लाकडी पुतळ्यासारखा तिथेच उभा राहून त्यांच्या त्या निखळ सौंदर्याकडे एकटक पाहत राहिलो. त्या गाऊनमधून नाजूक फीत बांधत जशा मागे वळल्या तसा मी समोर उभा असलेला पाहून त्या कमालीच्या दचकल्या. त्यांच्या गोरीपान चेहरा क्षणार्धात लाजेने लाल झाला. त्यांनी आपल्या हात छातीवर ठेवला, पण पुढच्या क्षणी त्यांच्या ओठावर एक मधुर हसू उमटलं. त्या गालातल्या गालात हसत अत्यंत हळू आवाजात म्हणाल्या, "आम्ही चोरून कोणाकडे कपडे बदलताना पाहू नये, नाहीतर बघणाऱ्याची नजर लागते म्हणतात." त्यांचा तो मऊ आणि कातर स्वर ऐकून माझा धीर अधिकच वाढला. मी पावले टाकत हळूहळू त्यांच्या अगदी जवळ आलो. आमच्यातील अंतर आता संपले होते. मी माझे दोन्ही हात पुढे केले आणि त्यांचे ते नाजूक मऊ गोरे गोरे हातांच्या तळव्यात घेतले. त्यांच्या हाताचा तो रेशमी स्पर्श माझ्या अंगात विजेची लहर आणून गेला. मी त्यांच्या डोळ्यात डोळे टाकून अत्यंत प्रेमाने म्हणालो, "वहिनी, तुम्ही इतक्या अथांग सुंदर आहात आणि तुमच्यावरून नजर हटवणे केवळ अशक्य आहे. तुमची नजर कोणाला कशी लागेल? उलट तुमच्या सौंदर्याने माझे भान हरपले आहे." माझे हे प्रांजळ आणि रोमॅन्टिक बोलणे ऐकून रागिनी वहिनींनी आपली नजर खाली झुकवली. पण त्यांनी त्यांचा हात माझ्या हातातून काढून घेतला नाही. उलट त्यांनी हळूच पावले पुढे टाकत आपले दोन्ही नाजूक हात माझ्या खांद्यावर ठेवले. त्यांच्या अंगातील मोगऱ्याचा तो सुवास आणि त्यांच्या श्वासांची उष्णता मला आता स्पष्ट जाणवत होती. त्या अत्यंत मोहक स्वरात माझ्या चेहऱ्याकडे पाहत हळूच म्हणाल्या, "अमित, आता फक्त इथे उभे राहून अशा गोड गोड गप्पा करायच्या राहणार की पुढे काही?" त्यांच्या या इशाऱ्याने माझ्या मनावरील राहिलेली सगळी भीती क्षणात विरघळली. मी त्यांच्या खांद्यावरून हात सरकवत त्यांच्या नाजूक कमरेजवळ नेले.
आणि त्यांना हळूच माझ्या आणखी जवळ ओढले. त्या संपूर्ण स्वतःला सावरत माझ्या मिठीत विसवल्या. मी हसून कानाजवळ म्हणालो, वहिनी, भाऊजी यायला अजून खूप वेळ आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत ते येणार नाहीत. तोपर्यंत आपल्याकडे हा संपूर्ण एकांत फक्त आणि फक्त आपलाच आहे. आज आपल्या मनातील सगळ्या भावना मोकळ्या करूया आणि त्या वेळेचा प्रत्येक क्षणाचा एकमेकात प्रेमात जगूया. मी हळूच माझे ओठ त्यांच्या ओठावर ठेवले व प्रेमाचा आनंद घेऊ लागलो. त्यांनी आपले डोके हळूच माझ्या छातीवर टेकवले. बाहेर दुपारची शांतता होती, पण बेडरूमच्या आत मात्र 2 जीवांच्या हृदयाचे ठोके एकमेकांना स्पष्ट ऐकू येत होते. त्या गुलाबी गाऊनमधून वहिनीचे सौंदर्य आमच्यातील तो अलवार रोमॅन्टिक एकांत काळ गोठवून टाकणारा ठरला होता. आम्ही दोघेही एकमेकाच्या मिठीत पूर्णपणे हरवून गेलो होतो आणि तो सुंदर क्षण मनात साठवून ठेवत होतो. त्या दिवशी आम्ही तासनतास एकमेकांशी सुखदुःखाच्या मनातील भावनांच्या गोष्टी केल्या. वहिनींनी मला त्यांच्या मनातील सत्य सांगितलं. अमित, माझ्या पतीमध्ये आणि माझ्यामध्ये जवळपास 12 वर्षाचे अंतर आहे. लग्न झाल्यापासून ते भावनिक नाते आणि संवाद मला हवा होता. तो मला कधी मिळालाच नाही. त्यामुळे आजपर्यंत मुलंही झाले नाही, पण तुझ्या रूपाने एक खरा सोबती मिळाला आहे. माझ्यापासून कधी दूर जाऊ नकोस. त्या दिवशी दुपारचे आणि रात्रीचे जेवण आम्ही रागिनी वहिनीच्या घरीच केले. तो दिवस आमच्या आयुष्यातील एक नवीन आणि भावनिक वळण देऊन गेला. त्यानंतर रोज सकाळी कामावर निघताना केवळ दूरचे इशारे नसायचे, तर घराच्या मागच्या दाराने घेतलेली एक छोटीशी प्रेमाची मिठी आणि संध्याकाळी पुन्हा भेटण्याचे आश्वासन असायचे. भूमी अभिलेखाच्या त्या वृक्ष नोकरीच्या दिवसात शेजारच्या वहिनीच्या त्या इशाऱ्याने आणि प्रेमाने माझ्या आयुष्यात आनंदाने कधी न संपणारे रंग भरले होते. तो रविवार आमच्या आयुष्यातील एका नव्या आणि उथळ प्रवासाची सुरुवात होता. सुखदुःखाच्या गोष्टी एकमेकांच्या मिठीत घालवणे तास आणि रागिनी वहिनीच्या डोळ्यात माझ्याबद्दल निर्माण झालेली अनावर ओढ या सगळ्याने मला एक वेगळ्या दुनियेत आणून सोडले होते. आता माझा रोजचा नित्यक्रम बदलला होता. सकाळी कार्यालयात जाताना मागच्या दाराने घेतलेली एक छोटीशी उबदार मिठी आणि डोळ्यांनी दिलेले संध्याकाळचे नियंत्रण हेच माझ्या जगण्याचे साधन बनले होते. भूमी अभिलेखाच्या जुन्या धुळीच्या माखलेल्या कागदपत्रामध्ये आता मला रस राहिला नव्हता. माझ्या डोक्यात फक्त रागिनी वहिनीचे तो गुलाबी गाऊन आणि त्यांचे खुले केस फिरत असायचे. पण म्हणतात ना, गरजेपेक्षा जास्त मिळालेले सुख आणि गरजेपेक्षा जास्त गडद झालेले रहस्य कधीतरी एका मोठ्या वादळाचे नियंत्रण देतात. आमच्या या छुप्या नात्याला महिना उलटून गेला होता. जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला होता. पाऊस अद्यापही थांबायचे नाव घेत नव्हता. रागिनी वहिनीचे पती, ज्यांना मी भाऊजी म्हणायचो, ते एका मोठ्या बिझनेसच्या डीलसाठी सलग 15 दिवसासाठी शहराबाहेर गेले होते. आमच्यासाठी हा काळ म्हणजे जणू सुवर्ण काळच होता. आयतने रान मोकळे होते. त्या रात्री बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. विजांचा कडकडाट इतका मोठा होता की घरातील खिडक्या तावदाने थरथरत होती. माझी आई नेहमीप्रमाणे तिची औषधे घेऊन रात्री 9 वाजताच गाढ झोपी गेली होती. मी घरातून हळूच बाहेर पडलो. शेजारच्या घराचे मागचे दरवाजे आधीच उघडे होते. मी आत गेलो. रागिनी वहिनी हॉलमध्ये एकटीच माझी वाट पाहत बसली होती. त्या रात्री त्यांनी काळ्या रंगाची साडी नेसली होती. तिचे ते रूप पाहून माझे भान हरवले. आम्ही दोघे सोफ्यावर बसलो. बाहेर पावसाचा जोर वाढत होता आणि आत आमच्या गप्पाने प्रेमाचा धुंद प्रवास सुरू होता. तब्बल 2 तास आम्ही एकमेकात हरवून गेलो होतो. रात्रीचे 11 वाजले असावेत. अचानक संपूर्ण परिसरातील वीज खंडित झाली. चहूबाजूला मिट्ट काळोख पसरला. अमित, मला खूप भीती वाटते अशा काळोखात. रागिनी वहिनी माझ्या आणखी जवळ येत थरथरत्या आवाजात म्हणाली, मी आहे ना वहिनी, घाबरू नका. मी मोबाईल फ्लॅशलाईट चालू करतो, मी म्हणालो. मी खिशातून मोबाईल काढणार तितक्याच घराच्या मुख्य दरवाजावर अचानक जोरदार आघात झाला. धडाक. तो आवाज पावसाच्या गटगटीतही स्पष्ट ऐकू आला. आम्ही दोघेही जागेवर थिजलो. रागिनी वहिनी
वहिनीने भीतीपोटी माझा हात घट्ट पकडला. तिची नखं माझ्या हातात रुतली. कोण असेल या वेळेला? भाऊजी तर पुढच्या आठवड्यात येणार होते. मी अत्यंत संत आणि दबकेल्या आवाजात विचारले. मला नाही माहीत. ते आज येणार नव्हते. तिचा आवाज भीतीने कापत होता. आम्ही दोघेही स्तब्ध उभे राहिलो. घरात फक्त आमच्या श्वासांचा आणि बाहेर पडणाऱ्या पावसाचा आवाज येत होता. तितक्यात पुन्हा तोच आवाज आला, पण यावेळेस मुख्य दारावर नव्हता, तर थेट बेडरूमच्या खिडकीवर होता. कुणीतरी बाहेरून बेडरूमची काच वाजवत होते. कट कट कट. तो आवाज अत्यंत सावध आणि गूढ होता. रागिनी वहिनीने भीतीने तिचे डोळे घट्ट बंद केले. मी हळूच सोफ्यावरून उठलो आणि अंधारात साचपडत बेडरूमच्या दिशेने पावले टाकू लागलो. वहिनीच्या मागून माझा टी-शर्ट पकडला आणि मला न जाण्याचा इशारा केला. पण माझ्यातील तो सस्पेन्स आणि भीती आता शिगेला पोचली होती. जर तो भाऊजी असेल तर मुख्य दार सोडून बेडरूमच्या खिडकीवर का जाईल? आणि जर दुसरा कोणी चोर असेल तर एवढ्या सावधपणे काच का वाजवेल? मी बेडरूमच्या दारापाशी पोचलो. खिडकी बाहेरून एक अंधुक प्रकाशाचा कडवचा आत येत होता. विजेच्या एका मोठ्या कडकडात खिडकीबाहेर एक मानवी आकृती चमकून गेली. ती आकृती कोणा ओळखीच्या माणसाची नव्हती. तो कोट घातलेला एक उंच माणूस होता, ज्याच्या हातात एक मोठी बॅग होती. भाऊजी कधीच कोट घालत नसत. मी मागे सरकलो आणि वहिनीला हळूच विचारले, वहिनी, भाऊजीशिवाय अजून कोणाकडे या घराची चावी आहे का? किंवा तुमच्या ओळखीचे कोणी ये जा या वेळेला येऊ शकतात का? रागिनी वहिनीने अंधारात नकारार्थी मान हलवली. तिच्या डोळ्यातून आता अश्रू वाहू लागले होते. अमित, मला काहीतरी अघटित घटना असल्याचा भास होतोय. प्लीज मागच्या दाराने निघून जा, ती म्हणाली. नाही, मी तुला अशा परिस्थितीत एकटे सोडून जाऊ शकत नाही, मी ठामपणे म्हणालो. तितक्यात बेडरूमच्या खिडकीचा खटका आपोआप उघडल्याचा आवाज आला. तो माणूस खिडकी वाकून आत येण्याचा प्रयत्न करत होता. सराईत गुन्हेगारासारखी आणि हालचाली होती. मी आजूबाजूला पाहिले. मला अंधारात एक जड लोखंडी फ्लॉवर फ्लॉट दिसला. मी तो हातात घेतला आणि स्वतःला बेडरूमच्या कपाटामागे लपवून घेतले आणि रागिनी वहिनी हॉलमध्ये सोफ्यावर लपली होती. तो काळा कोट घातलेला माणूस खिडकीतून आत आला. त्याच्या पायात जाड बूट होता. त्याचा आवाज फरशीवर टप टप येत होता. त्याच्या हातात मोबाईलची मंद लाईट होती. त्याने ती लाईट संपूर्ण बेडरूममध्ये फिरवली. कपाटामागे लपलेले असताना माझे हृदय इतक्या जोराने धडधडत होते की मला वाटले आवाज त्या माणसाला ऐकू जाईल. त्या माणसाने त्याच्या खिशातून एक कागद काढला आणि बेडरूममधील टेबलवर ठेवला. त्यानंतर त्याने आपल्या हातातील ती मोठी बॅग बेडखाली सरकवली. तो तिथे चोरी करायला आला नव्हता, तर काहीतरी लपवायला किंवा ठेवायला आला होता. हे सर्व करत असताना त्याचा फोन व्हायब्रेट झाला. अंधारात त्याच्या मोबाईलवर प्रकाश पडला. तो चेहरा पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. तो माणूस दुसरा कोणी नसून आमच्या भूमी अभिलेख कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी देशमुख साहेब होते. माझे डोके चक्रावून गेले. आमचे वरिष्ठ अधिकारी रागिनी वहिनींच्या बेडरूममध्ये रात्रीच्या 12 वाजता खिडकी तोडून काय करत होते आणि त्यांच्या हातात मोठी बॅग काय होती? देशमुख साहेबांनी फोन उचलला आणि अत्यंत कुजबुजत्या आवाजात म्हणाला, हॅलो. हो, काम झाले आहे. जमिनीचे ते मूळ कागदपत्रे आणि फाईल्स मी सुरक्षित ठिकाणी पोहोचवल्या आहेत. त्या मूर्ख अमितला वाटतंय की त्याने शेजार धर्मापोटी त्या रागिणीच्या जमिनीचं केस सॉल्व्ह केली, पण त्याला माहीत नाही की त्या उतार्यावर मी आधीच बनावट सह्या करून करोडोचा घोटाळा केला आहे. ती बॅग मी तिच्या बेडखाली ठेवली आहे. उद्या सकाळी पोलिसांनी इथे धाड टाकली की रागिनी आणि तिच्या नवऱ्यासोबत तो अमितही आत जाईल. पुरावे थेट त्याच्या घरात मिळतील. हे ऐकताच माझ्या अंगावर काटा आला. रागिनी वहिनींच्या जमिनीचा तो प्रश्न एक साधी अडचण नव्हती, तर आमच्या खात्यातील एका मोठ्या अधिकाऱ्याने रचलेला एक चक्रव्यूह होते, ज्यामध्ये मला आणि रागिनीला बळीचा बकरा बनवले जात होते. देशमुख साहेबांनी फोन ठेवला आणि पुन्हा खिडकीच्या दिशेने वळले. पण घाईघाईत त्यांचा पाय बेडच्या कोपऱ्याला लागला आणि
एक मोठा आवाज झाला, कोण आहे तिथे? देशमुख साहेब ओरडले आणि त्यांच्या मोबाईलची लाईट थेट माझ्या कपाटाच्या दिशेने फिरवली. आता लपवण्यात काहीच अर्थ नव्हता. माझ्या हातातील तो लोखंडी प्लॉटर भीतीने आणि रागाने थरथरत होता. जर मी आता काही केले नाही तर उद्या सकाळी माझे आयुष्य, माझी नोकरी आणि रागिणीचे जीवन उद्ध्वस्त होणार होते. देशमुख साहेब कपाटाच्या दिशेने एक पाऊल टाकताच पुढे येत होते. त्यांच्या दुसऱ्या हातात एक धारदार चाकू चमकत होता. मी माझा श्वास रोखून धरला आणि जसे कपाटाजवळ आले तसा मी पूर्ण ताकदीने बाहेर आलो आणि मी कपाटा मागून बाहेर पडलो आणि माझ्या हातातील जड लोखंडी फ्लावर पॉट पूर्ण ताकदीने देशमुख साहेबाच्या हातावर मारला. खळखळ. त्यांच्या हातातील धारदार चाकू दूर जाऊन फरशीवर पडला आणि मोबाईल हातामधून सटकला. देशमुख साहेब वेदनेने वळत मागे सरकले. अंधारात त्यांनी मला ओळखण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यांना कोणतीच संधी दिली नाही. मी धावत जाऊन बेडरूमचा मुख्य दिवा चालू केला. योगायोगाने त्या क्षणी वीजही परत आली होती. घरात प्रकाश पडताच देशमुख साहेबांनी समोर मला पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर रंग पार उडाला. अमित, तू इथे या वेळेला काय करतोस? त्यांचा आवाज अचानक भीतीने थरथरू लागला. तितक्यात हॉलमधून रागिणी वहिनी धावत बेडरूममध्ये आली. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि आश्चर्याचे संमिश्र भाव होते. देशमुख साहेब, तुम्ही आमच्या घरात? ती ओरडली. हो वहिनी, हेच ते महाभाग ज्यांनी तुमच्या जमिनीच्या नावाखाली एक मोठा कट रचला होता. मी बेड खालून जी जड बॅग बाहेर ओढत म्हणालो. मी ती बॅग उघडली तर आत भूमी अभिलेख कार्यातील अत्यंत गोपनीय फायली, सरकारी शिक्के आणि कोट्यावधी रुपयाचे बनावट शेअर्स कागदपत्रे होते. मी देशमुख साहेबांच्या गचांडीला धरले आणि म्हणालो, साहेब, शासकीय नियमानुसार 7/12 आणि सिटी सर्वेचे रेकॉर्ड बदलण्याचे अधिकार तुमच्याकडे होते. रागिणी वहिनीच्या जागेचा तिढा तुम्ही जाणीवपूर्वक निर्माण केला होता, जेणेकरून बदल्यात तुम्ही त्यांच्या पतीकडून मोठी लाच लाटू शकाल किंवा ही जागा हडप करू शकाल. पण जेव्हा मी मध्ये येऊन केस कायदेशीररित्या सॉल्व्ह केली तेव्हा तुमचा प्लॅन फ्लॉप झाला. म्हणून तुम्ही या फाईल्स आणि बेकायदेशीर संपत्ती त्यांच्या घरात लपवून उद्या सकाळी पोलिसांना धाड पाडणार होता, जेणेकरून एकाच फटक्यात रागिणी वहिनी, त्यांचे पती आणि मी तिघेही अडकलो असतो. देशमुख साहेबांनी आपले डोके धरले. त्यांना समजले होते की रंगे हात पकडले गेले आहोत. अमित, प्लीज पोलिसांना सांगू नकोस. माझे करिअर उद्ध्वस्त होईल. मी तुला यातील अर्धा हिस्सा देतो. ते गयावया करू लागले. पण मी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो. मी माझ्या खिशातून मोबाईल काढला. देशमुख साहेब खिडकीतून आत आल्याचं ते फोनवर बोलत असेपर्यंत सर्व संभाषण मी छुप्या रीतीने रेकॉर्ड केले होते. तो ऑडिओ पुरावा ऐकताच देशमुख साहेबांचे पाय लटलटू लागले. मी आता तातडीने आमच्या विभागाच्या अँटी करप्शन ब्युरोला आणि पोलिसांना फोन करून घटनेची कल्पना दिली. काही वेळातच पोलिसांची गाडी आली. मी सर्व पुरावे आणि ऑडिओ रेकॉर्डिंग पोलिसांच्या स्वाधीन केले. देशमुख साहेबांनी बेड्या ठोकून पोलीस गाडीत घेऊन गेले. जाता जाता पोलीस इन्स्पेक्टर माझ्या पाठीवर थाप मारून म्हणाले, अमित, तू आज केवळ एका कुटुंबाला नाही तर संपूर्ण भूमी अभिलेख विभागाला एका मोठ्या कलंकापासून वाचवले आहेस. तुझा अभिमान वाटतो. पोलीस निघून गेले. बाहेरचा पाऊस आता ओसरला होता आणि पहाटची मंद किरणे खिडकीतून आत येऊ लागली होती. घरात एक सुन्न करणारी शांतता पसरली होती. मी सोफ्यावर थकून बसलो होतो. रागिणी वहिनी माझ्या शेजारी येऊन बसली. तिच्या डोळ्यात अजूनही अश्रू होते, पण त्या अश्रूत आता भीती नव्हती, तर एक वेगळीच जाणीव आणि पश्चाताप होता. तिने अत्यंत जड आवाजात माझा हात हातात घेतला. आज जर तू नसतास तर माझे आणि माझ्या कुटुंबाचे काय झाले असते मी विचारही करू शकत नाही. तू स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचवले. मी तिच्याकडे पाहिले आणि अत्यंत शांत स्वरात म्हणालो, वहिनी, मी जे केलं आहे ते माझं कर्तव्य होतं. शेजारी म्हणून आणि एक शासकीय कर्मचाऱ्याचा गैरफायदा घेतला जात असताना मी गप्प बसू शकत नव्हतो. पण मी थोडे थांबलो. माझ्या मनात चालू असलेली घालमेल आता स्पष्ट करायची होती. पण वहिनी, काल रात्री
आणि गेल्या काही दिवसात आपल्यामध्ये जे काही घडले तो एक वाहवत गेलेला क्षण होता. तुम्ही तुमच्या वैवाहिक आयुष्यात एकटेपणामुळे आणि माझ्या वृक्ष आयुष्यात मिळालेल्या एका आकर्षणापोटी वाहून गेलो होतो. पण आज या संकटानंतर मला एका गोष्टीची तीव्र जाणीव झाली आहे. रागिनी वहिनींनी प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहिले. मी पुढे म्हणालो, भाऊजी तुमच्यावर मनापासून प्रेम करतात. ते घराबाहेर राहतात. ते केवळ तुमच्या सुखी भविष्यासाठी. देशमुख साहेबांच्या या कटात तेही तितकेच त्रस्त होते. आपल्यातील जे छुपे नाते निर्माण झाले होते ते पुढे गेले असते तर कदाचित आपण दोघांनाही स्वतःच्या नजरेत इब्रत गमावून बसलो असतो. कायद्याच्या संकटातून त्या आपण सुटलो, पण नैतिकतेचे चक्रव्यूहात आपण अडकत चाललो होतो. माझे शब्द ऐकून रागिनी वहिनी काही वेळ शांत राहिले. तिने तिचा हात माझ्या हातातून हळूच काढून घेतला. तिच्या चेहऱ्यावर आता प्रगल्भ समज होती. तू अगदी खरं बोलतोस अमित, ती आपले अश्रू पुसत म्हणाली. मी एकटेपणाच्या भरात स्वतःवरचा ताबा गमावला होता आणि तुला या सगळ्यात ओढले. तू माझ्यासाठी जे केलंस त्यानंतर तुझ्याबद्दल माझा आदर कैक पटीने वाढला आहे. तू मला केवळ एका मोठ्या गुन्ह्यात अडकण्यापासून वाचवले नाहीस तर माझे मन आणि माझे वैवाहिक आयुष्यही भरकटण्यापासून वाचवले आहेस. आजपासून आपले हे नाते एका खऱ्या मित्राचे आणि आदरयुक्त शेजाऱ्याचे असेल. तिच्या या शब्दांनी माझ्या मनावरचे खूप दडपण हलके केले. आम्ही दोघांनी एकमेकाकडे पाहिले आणि आमच्यात एक मूक पण पवित्र समजूतदार करार झाला. दुसऱ्या दिवशी सोमवार होता. सकाळी नेहमीप्रमाणे मी माझी बॅग घेतली आणि नेहमीप्रमाणे माझे सॉक्स वेळेवर दिले नव्हते. पण आज मला चिडचिड झाली नाही. मी हसत हसत घराबाहेर पडलो. गल्लीच्या वळणावर आलो तेव्हा रागिनी वहिनीच्या घराचा मुख्य दरवाजा उघडा होता. त्या दारात उभ्या होत्या, पण आज त्यांच्या नजरेत कोणताही मादक इशारा नव्हता, तर एक निखळ पवित्र हसू आणि कृतज्ञतेचा भाव होता. मी त्यांना आदराने मान डोलावली आणि कार्यालयाच्या दिशेने निघालो. भूमी अभिलेखाची ती नोकरी आता मला वृक्ष वाटत नव्हती, कारण त्या कागदपत्रांच्या मागे लपलेले खरे न्याय देण्याचे सामर्थ्य मला समजले होते.